हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मसाला पापड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर इथे मी लिज्जत पापड घेतले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्यासुद्धा ब्रँडचे पापड घेतले तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, शेव घेतली, लाल तिखट घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे. तर आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल घातले. आता या कढईमध्ये मी भजी तळली होती म्हणून ते तेल तुम्हाला तसं दिसतंय. तर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे कसं पापड आपल्याला व्यवस्थित तळता येईल. मसाला पापडला आपल्याला पापड असा सपाट असा तळलेला गेलं पाहिजे, त्याची अशी घडी वगैरे पडली नाही पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे जर पसरट पॅन असेल तर त्यामध्ये तुम्ही पापड तळून घेतला तरीसुद्धा चालणार आहे. तर पाहू शकता आपलं पापड तळून झालं आहे. आता ह्याला छान असं निथळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पापड तळून घेऊया. तर असं हलवून आपण तळून घ्यायचं आहे पापड, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि तो असा सपाट असा तळला जातो, त्याची घडी पडत नाही. तर पाहू शकता आपण दुसरा देखील पापड तळून घेतला आहे. आता ह्याला छान असं निथळून घ्यायचं आहे, सर्व तेल काढून एका प्लेटमध्ये घ्यायची. तर पाहू शकता आपण दोन्ही पापड तळून घेतलेत. आता आपण यावरती कांदा घालायचा आहे. हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. काहींना कांदा जास्त आवडतो, काहींना कमी आवडतो. त्याच्यामुळे जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कांदा तितका टाकून घ्या ह्याच्यावर. आता यावरती आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. तर पाहू शकता सर्वीकडे असं पसरून आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट होती ही रेसिपी. आता यावरती आपल्याला मिरची पावडर घालायची. इथे मी चाट मसाला घेतला आहे, तो देखील यावरती घालून घेते. तुम्हाला हवं तर लिंबू घातला तरीसुद्धा चालणार आहे. आता यावरती आपल्याला शेव घालून घ्यायची. इथे बारीक शेव घेतली मी, ती यावरती घालून घेते. भरपूर अशी शेव घालायची यावरती. आता बारीक कट केलेली कोथिंबीर यावरती आपण घालून घेऊया. तर पाहू शकता आपला मसाला पापड तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.